नमस्कार मित्रांनो, मी अनिता's किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ताकाची महाराष्ट्रीयन पद्धतीने ताकाची कढी। ताकाची कढी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 ग्लास ताक, मीडियम आंबट, हळद, हिंग, 1 चम्मच जिरं, 1 चम्मच मोहरी, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या ठेचा, सुंठ, बेसन पीठ 2 चम्मच आणि हळद आणि फोडणीसाठी तेल। आपण आता फोडणीसाठी गॅसवर पातेलं गरम केलेलं आहे, त्याच्यात तेल घालूया। 2 ते 3 चम्मच तेल आहे। तेल गरम झाल्यावर याच्यात आपण मोहरी घालायची। मोहरी चांगली परतून घ्यायची आहे। मोहरी चांगली तडतडल्यावर याच्यातच आपण मोहरी तडतडल्यावर याच्यात आपण जिरं घालणार आहोत। गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची, लो करायची आहे। याच्यातच आपण आता जिरे घालून घेऊ, थोडासा हिंग, कढीपत्ता, हळद आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा घालून परतून घेऊया। 2 मिनिटं परतेपर्यंत याच्या ताकामध्ये आपण तोपर्यंत बेसन मिक्स करून घेऊया। ताकामध्ये बेसन मिक्स करताना बेसनाच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे, चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। मिक्स झालेलं आहे, याच्यात आपण आता चवीपुरतं मीठ घालूया आणि हे मिक्स केलेले बेसन फोडणीत टाकू। टाकल्यावर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। याला आता याच्यात आपण थोडंसं पाणी ऍड करणार आहोत। आपल्या आवडीनुसार किती घट्ट जाडसर पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकून आता हे 4 ते 5 मिनिट आपण शिजेपर्यंत असे ठेवणार, उकळू देऊ नये। गॅसची फ्लेम फुल करणार आहोत। 4 ते 5 मिनिटं आपल्या कढीला चांगले उकळी येऊ देऊया। आता आपले 3 ते 4 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकता। छान आता उकळी येऊन आपली कढी शिजलेली आहे। आता गॅस बंद करून याच्यातच आता थोडं चवीला थोडी 1 चिमूट सुंठ टाकायची आणि मिक्स करून घ्या। आता आपण गॅस बंद करूया आणि आपली कढी एका भांड्यात काढून घेऊया। बघू शकता आपली कढी तयार झालेली आहे। अगदी सोप्या महाराष्ट्रीयन पद्धतीने नक्की एकदा करून बघा।